धडगत नसणे. आता धडगत नसणे म्हणजे काय, तर त्रासदायक स्थिती. धडगत नसणे म्हणजे त्रासदायक स्थिती, एक वाईट परिस्थिती आहे जी की त्रास देऊ शकते. ओके. नेक्स्ट आहे दाती तृण धरणे. आता दाती तृण धरणे म्हणजे काय, तर शरणागती पत्करणे. म्हणजेच काय, दाताच्या मध्ये जर जीभ आली तर आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो ते. ओके. दाती तृण धरणे म्हणजेच काय, शरणागत पत्करलेला आहे, आपण तिथे सर्वस्व अर्पण केलेलं आहे, शरणागती पत्करलेली आहे, स्वीकारलेली आहे. धुसफूस करणे. आता धुसफूस करणे म्हणजे काय, एक प्रकारची मानहानी करणे, काहीतरी नष्ट करणे, मानहानी करणे. या अपमान करणे एक प्रकारे, तर मान न करणे, अपमान करणे, अशा प्रकारे धुसफूस करणे म्हणजे काय, मानहानी करणे, कोणाचा तरी सन्मान न करणे. ओके. निर्वाळा करणे. आता निर्वाळा करणे म्हणजेच काय, खात्रीने सांगणे. आता नामे सरती करणे. आता नामे सरती करणे म्हणजे काय, श्रेष्ठता पावणे किंवा कीर्ती मिळवणे. नामे सरती, नाम आणि सरती, नाम सरते. ओके. म्हणजेच काय, श्रेष्ठता पावणे, कर्तृत्व एवढं करायचं की नाव मोठं झालं पाहिजे, कीर्ती मिळवणे. ओके. परावृत्त करणे. आता परावृत्त करणे म्हणजे काय, कोणाला तरी मारून त्याला परावृत्त करायचं आहे का, तर नाही. मन वळवायचं आहे, मन वळवणे. एखाद्या व्यक्तीला आपली गोष्ट पटवून द्यायची आहे, समजून सांगायचं आहे समोरच्या व्यक्तीला की आपण ती गोष्ट कशा पद्धतीने आणि का केली ते. म्हणजेच काय, त्याला परावृत्त करायचं म्हणजेच काय, तर मन वळवायचं आहे त्याला. ओके. ना की हातापाई करून त्याला परावृत्त करायचं. ओके. प्रतिपाल करणे. आता प्रतिपाल, पाल म्हणजे काय, एक प्रकारे पालनपोषण करणे. म्हणजेच काय, प्रतिपाल म्हणजेच पालनपोषण करणे. एखाद्या लहान बाळाचं आपण पालनपोषण करतो, वाढवण्यासाठी खाऊ पिऊ घालणे, चांगले संस्कार देणे, हे काय आहे, पालनपोषण करणे आहे, प्रतिपाल करणे आहे. ओके. नेक्स्ट आहे पार उडणे. म्हणजेच काय, खूप आश्चर्य वाटणे. ओके. पार उडणे, पार उडले. आता पार लागणे म्हणजे काय, वेगळा, पार लागण्याचा वेगळा अर्थ म्हणजे काय, तो त्याच्या कामाला लागलेला आहे. पण पार उडणे म्हणजेच काय, खूप आश्चर्य वाटणे. लक्षात घ्या, शब्दाच्या मागे इथे पार लागणे जर असेल तर अर्थ बदलतो, पार उडणे असेल तर अर्थ बदलतो. आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात, जोड्या लावांमध्ये आणि गोंधळात टाकण्यासाठी. ओके. तर पार उडण्याचा अर्थ आहे की खूप आश्चर्य वाटणे. ओके. नेक्स्ट आहे पायमल्ली करणे. आता पायमल्ली करणे म्हणजे काय, अवहेलना करणे. कोणाला तर पायमल्ली करायची आहे म्हणजेच कोणाला तरी खाली लेखायचं आहे, कोणाला तरी वाईट असे शब्द बोलायचे आहेत, ज्याच्या समोरच्याला असं टोचून बोलायचं आहे किंवा पायमल्ली करायची असे शब्द बोलायचे आहेत, टोमणे दिल्यासारखे शब्द बोलायचे आहेत, जेणेकरून बोरी पिकणे म्हणजेच काय, स्वार्थ साधला जाणे. म्हणजेच